श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 542। भट्टोबासास ईश्वर प्रतीती। सर्वज्ञांचे जेवण झाले। गुन्हा केला बाईसाने सुपारीची खांडे दिली। विडा करून देत होती। मग सर्वज्ञांनी श्रीकरी पाने घेतली आणि म्हणाले, बाई परमेश्वर पुरावून नागदेव नावाचा ब्राह्मण आला आहे, त्याला बोलवा जा। बाईसा गेली आणि म्हणाली, रामा दादोस रिद्ध पुरावून नागदेव नावाचा ब्राह्मण आला आहे, त्याला बाबा बोलवत आहेत। दादोस म्हणाले, जा नागदेवा सर्वज्ञ तुला बोलवत आहेत। तसेच भट आले, सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले, नम्रतेने सर्वज्ञांजवळ बसले। मग सर्वज्ञांनी विचारले, पाहिले का परमेश्वरपूर? भट्टोबास म्हणाले, जी सर्वज्ञांनी पुन्हा विचारले, काय काय पाहिले? भट म्हणाले, श्री प्रभूंच्या लीळा किडा पाहिल्या। जी सर्वज्ञ म्हणाले, तर त्या आम्हाला सांगा। भट म्हणाले, त्या कशा प्रकारे सांगायच्या हे आम्हाला कळत नाही। सर्वज्ञ म्हणाले, तरी पण जसे सांगता येईल तसे सांगा। भट्टोबास अनुभवास आलेले सांगू लागले। जी श्री प्रभू सकाळीच उठायचे, शेतपावली करायचे, आप विहिरीकडे जायचे, रस्त्यात गुडा नावाच्या पाषाणाशी खेळ खेळायचे, मग आप विहिरीवर खेळ करीत असत। मग श्री प्रभू नगरामध्ये जात घरोघरी जायचे, श्रीकराने उतरंडी उतरायचे, साप पाक चाकून पात मागाहून उतरंडी रचत आणि असं पात मेली जाय ऐसी नव्हे असे म्हणून पुन्हा उतरंडी उतरत असत आणि रचत असत आणि असं पायाचे। मग म्हणायचे, येया माझा आता होय म्हणे। श्री प्रभू रस्त्याने जात असता खद खद करून हसत। अशा अनुभवलेल्या 7-5 लीळा सांगितल्या। सर्वज्ञांनी मान डोलावून ऐकल्या। मग सर्वज्ञांनी भट्टोबासांना विचारले, श्री प्रभूंवर आमच्यावर आणि महात्म्यांवर तुमची कशी बुद्धी आहे? भट म्हणाले, सारखीच। यावर बाईसा रागावून म्हणाली, मर मर पोरा, तुला आत्ताच मृत्यू येवो व तुला वाजत गाजत बोंबा मारीत सजवलेल्या पालखीतून स्मशानात नेवो आणि जळून टाको। अरे तू बाबांची व दादोसांची बरोबरी करतोस। त्याने रडून बाबांजवळ विद्या मागितली, त्या जीवाला आणि या परब्रह्म परमेश्वराला समान म्हणतोस। यावर सर्वज्ञ बाईसाला म्हणाले, बाई गप्प बसा, तुम्ही तरी पूर्वी काय केले होते? पाय पुसण्यावर बसून दुधी भोपळ्याच्या भांड्यात शिळा पाणी भात आम्हाला दिला होता ना? यावर बाईसा म्हणाली, नको बाबा म्हणून हात जोडून क्षमा मागितली। यावर सर्वज्ञ म्हणाले, बाई जीवाला आपल्या आपण कधीच ज्ञान होत नसते, मग हा कसा काय जाणू शकेल? आम्ही ज्ञान शक्तीचे दातव्य करू तेव्हा जीव परमेश्वरास ओळखू शकतात, एरवी ते कदापि शक्य नाही। जीवांचा माथा अनादि अविद्या असे गा? हो जी। यावर सर्वज्ञांनी भट्टोबासांना सांगितले, वानऱ्या श्री गोविंद प्रभू ते नित्यमुक्त असणारी परमेश्वर वस्तू आणि महात्मा दादोस तो एक जीव असे। जसे इतर जीव आहेत तसा जीव विषम, परमेश्वर सम। सर्वज्ञांनी विचारले, श्री गोविंद प्रभूंच्या केलेल्या निहर्तुक क्रीडा पाहिल्यात आणि दादोसांच्या विकृत चेष्टा पाहिल्या? भट्टोबास विचारू लागले। चिंतन केल्यावर त्यांना श्री प्रभूंच्या लीळा अगाध दिसायच्या, तर दादोसांच्या सर्व कृती त्या अगदी विकृत चेष्टा दिसायच्या। दोघांच्या बोलण्यात वागण्यात सारखेपणा दिसला नाही। सर्वज्ञांनी सांगितले, श्री गोविंद प्रभू स्वतःशीच रम्मान असतात। श्री प्रभू ते निर्गुण ब्रह्म, श्री प्रभू ते नित्यमुक्त वस्तू। जीव आणि बांधावे आणि सोडावे ऐसे या जीवा श्री प्रभू मोकलीती तैची मोकलीती। बाईसाने विचारले, बाबा श्री प्रभू जीवांना जन्म मृत्यूच्या बंधनापासून सोडवतात। सर्वज्ञांनी सांगितले, बाई जीवा काही होती परमेश्वरू एकू सोडविता। बाईसाने म्हटले, हो जी बाबा। सर्वज्ञांनी भट्टोबासांना सांगितले, श्री प्रभू
जी लीळा करतात ती कोण्याही जीवाला क्षणापर्यंत लक्षात येत नाही असे सर्वज्ञांनी निरूपण केले व अन्याय, वृत्ती, युग, धर्म, विद्या, मार्ग, संवार, संसरण ही 5 प्रकरणे निरूपण केली. कर्मभूमीच्या देवता होती परी परमेश्वरू नवती. अष्टदेवनी देवता होती परी परमेश्वरू नवती. अंतराळीचे गंधर्व देवता होती परी परमेश्वरू नवती. स्वर्गाची इंद्राचंद्रादिक देवता होती परी परमेश्वरू नवती. कैलास वैकुंठचे हरिहर ब्रह्मादिक देवता होती परी परमेश्वरू नवती. शिराब्दीच्या शेषशया देवता होय परी परमेश्वरू नवे. अष्टभैरव देवता होती परी परमेश्वरू नवती. विश्वरूप देवता होय परी परमेश्वरू नवे. चैतन्य देवता होय परी परमेश्वरू नवे. चैतन्यापार परमेश्वरू तो देव श्री चक्रधरू. सकळ जीवा ते रक्षिता हो उद्धारिता हो. 32 लक्ष कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. भक्ती अधर्म धर्मात्व. चैतन्य प्राप्ती फळ अधर्मात्व. खालीली युगी जन्म. 16 लक्ष त्रेती भक्ती हा धर्म. यागू अधर्म धर्मात्व. कैलास वैकुंठ प्राप्ती फळ अधर्मात्व. खालीली युगी जन्म. 8 लक्ष द्वापारी याग हा धर्म. तीर्थ क्षेत्र व्रत दान अधर्म धर्मात्व. स्वर्ग प्राप्ती फळ अधर्मात्व. खालीली युगी जन्म. 4 लक्ष कलियुगी तीर्थ क्षेत्र व्रत दान हा धर्म. हिंसा अधर्म धर्मात्व. अंतराळ प्राप्ती फळ अधर्मात्व. नरक उत्तमा धर्मात्व. अंतराळ प्राप्ती फळ मध्यमा धर्मात्व. अष्टदेवयोनी प्राप्ती फळ कनी यसा धर्मात्व. अद्योनिक प्राप्ती फळ कृतयुगी लक्ष भारी आयुष्य. त्रेती 10 सहस्र. द्वापारी सहस्र. कलियुगी शत. या चौयुगीचा धर्मी परमेश्वरू नेनी जन पाविजे. परमेश्वरे परमेश्वरू जाणीजे. परमेश्वरू पाविजे. एकी विद्या दोन्ही विद्या 8 विद्या 1.25 लक्ष 9 कोटी विद्या 72 कोटी विद्या. एकी विद्या ते ब्रह्मविद्या. द्विधा विद्या सांभव. अष्टदा शाक्तेय 1.25 लक्ष 9 कोटी मानव 72 कोटी आनव. विषयाधार वेदू. इंद्रियाधार वेदू. अंतकरणाधार वेदू. देहाधार वेदू. विद्याधार वेदू. केवळाधार वेदू. विषय वेदे विषयाची प्राप्ती. इंद्रिय वेदे इंद्रियाची प्राप्ती. अंतकरण वेदे अंतकरणाची प्राप्ती. देह वेदे देहाची प्राप्ती. विदेह वेदे विदेहाची प्राप्ती. केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती. परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टी संवार करी. विको इंद्रिय विलया जाय. इंद्रिय अंतकरणी विलया जाय. अंतकरण देही विलया जाय. देह विदेही विलया जाय. विदेह होते नित्य कार्य अविद्या कारण अविद्येच्या ठाई विलया जाय. कार्य कारणी विलया जाय. एकू नित्य वर्गू एकू अनित्य वर्गू. नित्य वर्गी जीव देवता परमेश्वर उरेती. अनित्य वर्गी अनादि अविद्या कर्मलेप उरती. अनादि अविद्या कर्मलेप युक्त जीव माया स्वरूपी असती. देवता स्वरूपी सीता होती. या परी प्रपंचू संहारे. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे. माया स्वरूपी एकदेशी तम असे. तमो निगम जीव माया स्वरूपी असती. परमेश्वर प्रवृत्ती माया तमो निमग्रा जीवा चैतन्यमय ऐसे उपजवी. माया जीवा ते विकरे सचरे विये प्रसवे हालवी डोचली उघडी लोटी. परमेश्वर प्रवृत्ती माया व्यापार वशे. अविद्यात्मक जीव चैतन्यमय ऐसे होऊनी उठती. चैतन्यमय जीवा जन्म बोलीजे. अन्यथा ज्ञान बोलीजे. आद्य मड बोलीजे. माया सृष्टी जीव जीव सृष्टी प्रपंचू. माया कुर्त जीव जीवाकुर्त प्रपंचू. माया कार्य जीव जीवा कार्य प्रपंचू. या परी माया जीवा ते जन्मोनी आपण उदासीन होय. परी सूत्रात ते न संडी. जीव मायेसे आधुनी होय का प्रपंचासे आधुनी होय. मध्ये असोनीची नाही. जन्मला साता जीव क्षणापर्यंत शुद्ध असे मग मळले. चैतन्य मूर्तिकापर्यंत मळले. चैतन्य सवे जीव मूर्तिकापर्यंत मळले. चैतन्यपर्यंत उजळे. चैतन्य सवे जीव चैतन्यपर्यंत उजळे. आनाचा करणा तयासी अभिमानू. मग जीव प्रपंचा ते रची. का रची ते अधगमती अधगती अधरती म्हणून रची. काही सोनी रची तया सामर्थ्य अति. मग जीव नाही तोची एक गंधर्व नगराकार विश्व रची. ते माझी रिंगे तदात्मुक होय विश्व मह ऐसे बुजे. मग जीव नाही तोची एक गंधर्व नगराकार अष्टदा प्रकृती रची. तिये माझी रिंगे
तादात्मुक होय प्रकृतिरिह ऐसे बुजे मग जीव नाही तोची एक गंधर्व नगराकार अनेकदा विकृती रची ते माझी रिंगे तदात्मुक होय विकृतिरिह ऐसे बुजे मग जीव नाही तोची एक गंधर्व नगराकार अनेकदा विकृती रची ते माझी रिंगे तदात्मुक होय विकृतिरिह ऐसे बुजे व्यापर या परी मनुष्य पर्यंत मैळे मग जीव चतुर्विधा कर्मफळा जाती स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष यात चतुर्विध कर्मफळ बोलीजे या परी मागोती जैसी असली तैसी सृष्टी रचे माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे। याप्रमाणे सर्वज्ञांनी भट्टोबासांना निरूपण केले। मग सांगितले आता तुम्ही मुक्कामाच्या ठिकाणी जा, महात्मा तुमची वाट पाहत असेल। भट्टोबासांनी दंडते घातले, श्रीचरणा लागले, मग मुक्कामाच्या ठिकाणी गेले। तेव्हा दादोसात झोप आलेली होती। भट्टोबास बाहेरच बसले। सर्वज्ञ पहाटेस 3 वाजता उठले, शौचास गेले। परत आल्यावर गरम पाण्याने श्रीकर श्रीचरण श्रीमुख धुतले, आत ओट्यावर आसन झाले। सर्वज्ञांनी बाईसाला सांगितले, बाई जा रात्रीच्या ब्राह्मणाला बोलवा। बाईसा गेली तेव्हा भट्टोबास बाहेरच बसलेले होते। बाईसाने सांगितले, नागदेवा चल, तुला बाबांनी बोलवले। तसेच भट्टोबास आले। सर्वज्ञांना दंडते घालून श्रीचरणास लागले, विनम्र होऊन सर्वज्ञांजवळ बसले। सर्वज्ञांनी विचारले, येथून गेल्यावर दादोस काय म्हणाले? भट्टोबास म्हणाले, जीजी मी गेलो तेव्हा दादोस झोपलेले होते। सर्वज्ञांनी सांगितले, मग तुम्हीही जाऊन झोपलेत का? भट्टोबास म्हणाले, जीजी मी गेलो तेव्हा दादोस झोपलेले होते। सर्वज्ञांनी सांगितले, मग तुम्ही जाऊन झोपलेत का? भट्टोबासांनी सांगितले, नाही, मला झोप आलीच नाही। सर्वज्ञांनी विचारले, काही डासांचा उपद्रव झाला होता का? भट्टोबासांनी सांगितले, मुळीच नाही, आपण जे निरूपण केले होते ते आठवण करीत होतो। यावर सर्वज्ञांनी कासवीचा दृष्टांत सांगितला। कासवी असे ते थडी एसी विये, आपण येलडी असे तिये पैलाडी असती, तेथेनी तया ते अंतकरणी आठवी, अमृत कडा असे ते संचरे तयात्वन तिये वाढती। तसेच परमेश्वराची आठवण करणाऱ्यांना त्यांची अत्यंत आवडी निर्माण होते। जसे नित्यदिनी लीळेतील पुरुषास रिद्धपुराच्या मार्गास व एकाईसाला। मग सर्वज्ञांनी विचारले, आम्ही काल निरूपण केले ते तुमच्या प्रत्याला आले का? भट्टोबास म्हणाले, हो जी। सर्वज्ञांनी सांगितले, ते अनुभवाला आले, ते श्रद्धेने लक्षात ठेवावे, विसरू नये। जे जैसे असे ते तैसे जाणी जे ते ज्ञान। मग सर्वज्ञांनी पुन्हा रात्रीचे निरूपण केले आणि भट्टोबासांना बोध झाला। सर्वज्ञांविषयी ईश्वर तत्व उमटले, हे परमेश्वर आणि मी जीव असे प्रत्याला आले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।